काय बोलला तुझा मित्र? होय. अरे रुसली माझ्यावर? ती रुसली नाही आहे सारंग, खूप दुखावली गेली आतून. तिचा बाप तिच्या भल्यासाठीच बोलतोय हे तिला आज नाही कळणार, कधीतरी कळेलच. जरा लक्ष दे तिच्याकडे. रात्रभर बाहेर होता तुम्ही, भूक लागली असेल तिला. हो. बाळा, ओवीशी बोलणं झालं का? काय म्हणाली ती? येणार आहे ना ती क्लासला? तिला म्हणावं उशीर झाला तरी चालेल, मी सगळ्या गोष्टी शिकवेन तिला. आई काय काहीतरी बोल ना बाळा. आई ओवी आता क्लासला कधीच येणार नसते बघ. काय? असं कसं होऊ शकतं? काही प्रॉब्लेम झालाय का? अगं मी तिला फोन केला असतो ना तेव्हा ती खूप रडत होती. तिला आणि तिच्या काकूला ती गाणी शिकायला येते म्हणून खूप मोठी शिक्षा झाली आहे. शिक्षा? कसली शिक्षा? त्या गाणं शिकायला येतात म्हणून त्या दोघींना रात्रभर घराबाहेर ठेवलं. काय? गाणं शिकायला विरोध होता इथपर्यंत ठीक होतं, पण इतकं सगळं? हे अति होतंय रे. असे कसे बाबा आहेत तिचे? त्यांना कळत कसं नाही? स्वतःच्या पोटच्या पोरीला रात्रभर बाहेर ठेवणं हे बरोबर आहे का? आणि बरं तिची आई काही नाही बोलत का त्यांना? अगं आई तू गैरसमज करून घेतीयस ग. हे ओवीच्या बाबांनी नाही, त्यांच्या घरात एक दुसरी काकू आहे ओवीची, तिने केलंय. तिच्या गाण्याच्या बाबतीत कडक असतील पण माणूस म्हणून खूप भारी असतात तिचे बाबा. मी त्यांना बघितलंय, त्यांचं ओवीवर खूप प्रेम असतं की ग. प्रेम आहे मग तिला का थांबवतात? आणि गाण्याचा इतका का तिरस्कार करतात ते? मला नक्की कारण माहित नसतं बघ, पण एक खात्री असते बघ, तू बोलीस की ते नक्की ऐकणार बघ म्हणतो मी. पण बाळा मी कशी बोलू? आणि ते माझं ऐकतीलच हे कशावरून? ओवीसाठी एवढं कर ना ग प्लीज. गाणं सुटलं तर तिला खूप वाईट वाटेल ग. एकदा तिच्या बाबांशी बोलून तर बघ म्हणतो मी. ठीक आहे राजा, मी बोलते तिच्या बाबांशी. थँक्यू आई, मला माहित असतं तू नाही म्हणणार नसते म्हणून. शुभ्रा, तुझं लक्ष कुठे आहे बाळा? खाऊन घे ना प्लीज. दर हो मम्मा खाते. तो फोन जर असा बाजूला ठेव, व्यवस्थित लक्ष नाही तुझं खाण्यात. ही सगळी चूक ना अमृताची. अगर झाली तिच्याकडून चूक, पण तुम्ही पण काही कमी नाही आहात. आणि जेवढी त्यांची चूक मोठी नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मोठी चूक तुमची आहे. ह्या पुढे जर ओवीला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास झाला तर ह्या जगात माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणीच नसेल. तर सारंगने जो काही अवतार धारण केला होता त्यानंतर मला वाटलं होतं माझं काहीच खरं नाही. पण वाचले. काय आहे, माणूस शेवटी कशातून शिकतो? स्वतःच्या चुकांमधून. मम्मा कोणाची चुकी ग? कोणाची नाही ग, मी आपल्या स्वतःशीच बडबड करते. हे घे, तो तुझ्या हँड्सनी खाऊन घे. गुड गर्ल. त्या पिंडोक अमृतालाच ना ओवीचा खूप पुळका आहे. तीच पचकली असणार आहे सारंग समोर. नाही तर तो बिचाऱ्या ओवीची काय पिशात की तिने तिच्या बापासमोर स्वतःचं थोबाड उघडावं. तिला व्यवस्थित माहिती आहे, तिने जर तिच्या बापासमोर तोंड उघडून माझ्या विरोधात काही सांगितलं तर मी तिच्या बापाची काय अवस्था करू शकते ते. पण आज जो काही हा तमाशा झालाय ना, त्याच्यात एक गोष्ट बेस्ट झाली आहे. त्या ओवीच्या गाण्यामुळे म्हातारीला सारंगची किती बोलणी ऐकावी लागली. बिचारी माझी म्हातारी, तिचं मन किती दुखावलं गेलं असेल. आणि मला हेच तर हवं होतं. या घरची नस नस मला माहिती आहे. आज एक नवीन नस कळली आहे.
ओवी, तूच तर आता माझा हुकमी एक्का आहेस. तुझ्यामुळेच आणि तुझ्या त्या गाणं शिकण्याच्या आवडीमुळे म्हातारी आणि तुझ्या बापात सतत सतत भांडणं होणार, वाद होणार. सारंग म्हातारीवर ओरडून चिडून बोलणार आणि मग त्यात माझाच फायदा होणार. कारण जितका सारंग म्हातारीवर चिडेल तितकं म्हातारीला वाईट वाटणार. ती एकटी पटणार आणि मग या घरात तिच्याकडे माझ्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शनच नसेल. म्हणजे माझा फायदा फायदा फायदाच होत राहणार. वा ओवी वा. हा, वाटलं नव्हतं तू मला आवडशील. अबीर, हा ओवीच्या बाबांचाच नंबर आहे ना? होय, हाच नंबर असतो बघ. तू त्यांना नीट समजावं. आणि तिचा गळा किती छान असतो ते. ती खूप मोठी गायिका बनेल. एक काम कर, तूच बोल घे. नाही आई, मी बोलू शकत नाही. तूच समजाव त्यांना. मला कुठे बोलता येतं. बोलू दे की मग मला. गप्प बस. अच्छा, इथे आहे वय आमच्या मॅडम. अख्खं घर शोधलं मी. म्हटलं ओवी कुठे गेली, कुठे गेली. आत्ता सापडली ओवी. हे ओवी, रिंग वाजते पण फोनच नाही उचलत आहेत ते. मी काय म्हणतो आई, तू पुन्हा एकदा ट्राय कर. ठीक आहे. नाही उचलला त्यांनी. मला असं वाटतंय की ते बाहेर असतील किंवा बिझी असतील. आई, असं गप्प बसून नाही चालणार. आपण काहीतरी करायला हवं. अरे राजा, आपण काय करणार? तेच म्हणतो, काय करणार आपण. मला तर तिचं घर पण माहिती नसतं. आई, ओवीचे बाबा मुद्दाम तर फोन उचलत नसतील ना? किती रुसून बसणार माझ्यावर. बाबा माझ्या गाण्याच्या क्लास मधले सगळे मला म्हणाले की मी किती छान गाते ते. तुला सांगू, मला तिथे किती नवीन नवीन फ्रेंड भेटलेत. मी सगळ्यांना विचारलं, पण त्यांच्या घरात गाण्याला बंदी नाहीये. मग आपल्याच घरात का? सारंग, दे आता तिच्या प्रश्नांची उत्तर. आणि अजून एक सांगते, तू आत्ता भले तिला अडवत असशील आणि ती लहान आहे म्हणून तुझं ऐकूनही घे, पण जरा मोठी झाली ना की ती कोणाचंच काही ऐकणार नाहीये. ती स्वतःच खरं करणार. ती गाणं शिकणार म्हणजे शिकणार. अरे ती कला आहे तिच्यात. ती कधी ना कधी तरी बाहेर पडणारच ना. कुठल्याही कलेवर असं बंधन कसं काय घालू शकता तुम्ही? जरा विचार कर सारंग.